चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना. का पिलूचं काय बेत चाललंय बनवायचं. कोबीचा बेत आहे आज. कोबी एकच नंबर कोबी चाललंय तयार करायचं. गलासाने बारीक बोग करायचं चाललाय त्याचा. शेवाने बी करू लागते. तिथं काय सोडलंय का काय ना कधी शेवाने वरचं काढलं का काय त्याच्या. आज मस्त पैकी कोबी चणचणीत झणझणीत खायचं आहे बघा. आज झालं का बारीक नाही अजून. गलासाने बारीक केलंय बघा. समोरच्या कॅमेरा दाखवेन तुम्हाला बरं का. असा गलासाने बारीक केलाय बघा. सिस्टीम कस काय पिल्लूची एकच नंबर सिस्टीम आहे का नाही. झालं अजून पुढं मुळं बारीक फिर शिवण ती काय मोरगाळती तसं. हा काम नाही म्हणून काम. हा ती शेळ्यांना ठीक आहे. शेळ्यांना राहू दे. शेळ्यांना राहू दे. ती राहू दे शिवानी. नाही तसं कळतं ना सगळ्यांना पुढे म्हणून तसं. अरे चढ खात्यात बरोबर. ती काय नको करू शिवण्या. हा है का मोरगाळू नको. खायला मस्त बघी शिवाय या म्हटलं. अंजुला मंजुला पाला निघाला याचा कोबीचा. कोबा का कोबी बघून ते बरं कसं काय झालंय. बरं बारीक मस्त पैकी आज कोबीचा भीत आहे भावांना बहिणीनं. बारीक झालाय गलासाने लय बारीक होतं बरं काही. हो काही कसं काय झालंय. एकच नंबर झालंय. आता यात मस्त बघी हिरवी मिरची टाकून चणचणीत झणझणीत करायची. आज बहिणीचा चाललाय स्वयंपाक बनवायचा बरं का. अपूर्वा करते भाकरी आणि पिलूचं चाललंय कालवाची तयारी चाललेली. काय तुमच्या पूनमताईची काय तब्येत बिघडली. त्याला आडवं बी जरा. त्याच्यामुळे आज पोरींकडे चालाय स्वयंपाक. कस काय अपूर्व करते भाकरी बघू आपण. का भाकरी बारीकचे बारीक नाजूक भाकरी केलेल्या आहेत अपूर्वाने. चांगली अपूर्व आता हुशार झाली. भाकरी करायला लागली. चणचणीत झणझणीत भाकरी मस्त पैकी चालल्यात तयार करायच्या. आता अपूर्वाला काय सांगायची गरज नाही बसत. मननीच करती. शिकते का भाकर ती. अपूर्वा भावांना बहिणीला म्हणावा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भाकरी कस काय केलं सांगा. माशांनो भाकरी कस काय केल्यात ती कमेंट करून सांगा. हाय तर का नाही चांगल्या भाकरी केल्यात का नाही. चांगल्या भाकरी केल्या असल्या तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा बऱ्याच भाकरी केल्यात. तर आपण आता पिलू कोबी कसं काय बनवणार आहे ती बी आपण तुम्हाला दाखवणार आहे. मस्त बघित चणचणीत झणझणीत आता कोबी बनवणार आहे पिलू. तुम्ही तर पाहिला अपूर्वाने मस्त बघित चणचणीत झणझणीत भाकरी केल्यात. आता कोबी मध्ये काय मुगाची डाळ टाकली का पिलू.
भिजत टाकलेली ना, हा हा. 1 तास झालं पण त्याला. मिरची बारीक केली काय हा केली. पुढे? मस्त पैकी मिरची बारीक केली, आबाडदोबाड आपली नुसती. तर बघू आता पिल्लू कसं काय करते तयार. कोबी मस्त पैकी बेत चणचणीत झणझणीत. इतक्या लहान वयातच पिल्लू सगळा स्वयंपाक शिकली. 3 डिकले तेल टाकलंय मी आता, असं होय. बर. गरम व्हायला मग कढई ठेवली. हा, जर पिल्लूची रेसिपी जर आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा भावांनो बहिणींनो. कारण ही कसं येतं आपल्या पद्धतीने घरी आपण जसं करणार म्हणजे करतो त्याच पद्धतीने पिल्लू करणार. आपलं जेवढं आपल्याकडे मटेरियल आहे तेवढंच आपण टाकणार फक्त, जास्त काय नाही. आता हे पिल्लूच्या पद्धतीने म्हणजे कसं तुमच्या पूनमताईने सगळं पिल्लूला शिकवलेलं आहे, पण आता पिल्लू हुशार झालेले. आता पिल्लू करणार तिच्या पद्धतीने मनाने करते. आता तिला सांगायची गरज नाही, काय नाही. मला काही एवढी जमत नाही हा म्हणजे मला एवढी जमत नाही पण करते. प्रयत्नांतीच परमेश्वर असतो. प्रयत्न केला की सगळं येतंय. मिरची टाकलेली त्यात, तेल थोडं टाकलंय. जर काय चुकलं असं चुकत असेल समजा पिल्लूच, तर नक्कीच आपल्या बहिणींनी सांगा कमेंट करून. चांगलं तळून घेतलंय, आता हळद टाकते. हळद अर्धा चमचा टाकली. मीठ आहे ना 1 चमचा आणि अर्ध्याचा थोडा खाली टाकलाय चमचा. खराट होईल ना जास्त म्हणून कमी टाकलं का? पिल्लू तर हुशारच आहे तसं. कोबी कापून धुतला चांगला 1-2 पाण्याने, परत पाण्यातून टाकते त्याच्यात. त्याच्यात मिरची शेंगदाणा बी टाकलं बरं का. मिरची शेंगदाणा आणि लसूण बारीक करून. हा, आता चांगलं हलवून घ्यायचं. एकच नंबर कोबी चणचणीत झणझणीत करणार पिल्लू.
मुगात डाळ टाकली. शिजल्यावर चांगलं होईल. अपूर्वा एक भांड दे ना ह्याच्यावर झाकायला. वाफव शिजायला. तर पिलू आता कसं आहे त्याच्यावर झाकण टाकणार जरा शिजायसाठी. वाफव शिजायला. वाफव शिजायला. आणि शिजल्यानंतर बघू आपण कशी होती नेमकी. जमतं का नाही भावांना बहिणीनं पिलूला सांगा कमेंट करून. कस काय वाटलं कोबी कमेंट करून सांगा मामांनो मावशांनो. मला काही एवढा जमत नाही तरी पण केलंय. बघू आता उजेडात कसं दिसतंय कितल्यावर. तर भावांना बहिणीनं बघू आपण शिजलंय कसं काय झालंय नेमकं. वा 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 भारी एकच नंबर झाला गडा कोबी. चणचणीत झणझणीत मुगाची डाळ टाकली पिलूने. घे बरं इकडे उजेडात बघू कसं काय दिसतंय काय. व्यवस्थित धरा ती सांड सटकती. तर हो का भावांना बहिणीनं कस काय कोबी केलाय चणचणीत झणझणीत एकच नंबर झाला का नाही गरम गरम. पिल्लू तर तशी हुशारच आहे. आणि तसं पिल्लू दाखवून आता खाऊन. मी नाही शिवण्या. हा शिवण्या बगर बाई शिवण्या ये बरं बस बरी चल खाऊन दाखव बरं. ये शिवण्या चल. शिवण्या बस. हात नाही तुला का अजून. तर बघू आता शिवण्या अपूर्वा आणि पिलू बसणार आहे जेवाय. आपण आता तुमचे पूनमताई आणि दाजी मागून जेवणार. पोरींना लागली भूक तर जेवून द्या हाय का नाही. शिवण्या काय करते रे. टिकली लावती होय. असं होय म्हणजे अजून शिवण्याचा नाटापटात चाललाय म्हणायचं. म्हणून तुम्ही जेवणार मग आपण तिथे सांगा. तर शिवण्या कर चालू येईन ती जेव्हा. हा चांगलं झाले. वा 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 माशांनो जेवायला या. खूप लय भारी झालंय वाटतं. सगळ्यांनी जेवायला या. तर पिल्लूने मस्त पैकी बनवलंय कोबी. आता परत एकदा बघा. आणि चणचणीत झणझणीत झालाय. आता तुमची पूनमताई दाजी मागून जेवणार. बघा गरमागरम बाजरीच्या भाकरी अपूर्वाने केल्यात. तसं काय तुमच्या दाजीची बी तब्येत बिघडली. तर काल फुफड्याने 2-3 दिवस झालं दाजी तिकडच ते खोल्या साफसफाई चाललेली आहे ना. सर्दी लई झाली जबरदस्तच. आता राहिलंय थोडं तिथं पण ते आता काय करून घ्यावं लागेल काम. सर्दी झाली म्हणून काय थांबून धरावं नाही लागायची. एकदा काम फायनल झालं म्हणजे काहीच नाही. मामांनो मावशांनो जेवायला या. खूप लय भारी झालाय. पप्पा मम्मीला मागूनच जेवणार येत. मामांना मावशांना बोलत जेवाय. मामांना मावशांना जेवाय या. कोबी कस काय झालाय सांगा. कोबी कस काय झालाय ती सांगा.
बरं खा बरं बघू बरं भावांना बहिणीला सांग बरं कसं काय झालंय काय झालंय. लय भारी झालाय. लगेच खाऊन बघितलं काय टेस्ट लागला काय. वा 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 शिवण्याला आवडला चव लागली ना तिच्या. असं होय. घास तोंडात टाकलं लगेच लय भारी झाला. लय भारी झालाय कुबू खरंच. बघ बरं परत एकदा खाऊन. आजचा बेत चणचणीत झणझणीत चाललाय. भारी झालाय. भारी झाला होय. वा 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 वा. आपल्या तिने बी तुमच्या बाच्या जेवत्यात. बाजरीची भाकर, कोबीचं का बाया मस्त पैकी कालवण, लोणचं, चणचणीत झणझणीतच झालंय. मामांनो मावशांनो कोबी कसा केलाय ती कमेंट करून सांगा. नक्कीच सांगते. तर पिलोनी बनवला आणि मस्त पैकी झालाय बरं का. चणचणीत झणझणीत झालाय. चला भावांना बहिणीनं या सगळ्यांनी जेवण करायला. चालल्यात तुमच्या बाच्याचे जेवण मस्त पैकी आहे का नाही. शिवण्याला भरपूर आवडलाय कोबी. होय शिवण्या. आणि शिवण्या बी चांगलीच नटली आज. तुमच्या बाच्या चांगल्याच नटल्यात होय. हा आता मला बघून बी पाणी सुटलं तोंडाला. कोबी एकच नंबर झालाय. पण आता तुमची पुनमताई दाजी जेवणार मागून आहे का नाही. लोणचं तर शिवण्याला लय आवडत आहे ना. लोणचं आवडत ती लय आवडतं होय. शिवाने लोणचं जास्त खाते. असं होय. मस्त बघे चणचणीत झणझणीत बेत. मी आपलं कच्चच लोणचं खाते. अयो कच्चच लोणचं खाती होय. मला खोकला फेकला लागल ना शिवण्या. हा कच्चं लोणचं लय भारी असतं. लय बाहेर लागतात. कोणचं कच्चं लोणचं. अगं असलं कच्चं. तिघी बहिणी चला एका चांगल्या जीवाने राहत्यात खात्यात पित्यात हाय का नाही. यातच तुमच्या पुनमताईला दाजीला आनंद आहे. चला भावांना बहिणीनं मग कसं घ्या काळजी सगळ्यांनी. आणि कसं काय बेत पिल्लूनी बनवलं आज. अपूर्वानी भाकरी केल्यात आणि पिल्लूनी कोबीचं कालवण. आणि शिवाने सांगितलं कसं काय झालंय चणचणीत झणझणीत हाय का नाही. हा चला तर मग घ्या काळजी सगळ्यांनी. भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. आणि सगळ्यांना बाय बाय. बाय.